हॅलो फ्रेंड्स, तर तुमचं मल्हार अकॅडमीमध्ये स्वागत आहे. तर बऱ्याच आपल्या विद्यार्थ्यांचे मला प्रश्न पडलेत होते आणि त्यांच्या कमेंट्स आल्या होत्या किंवा मेसेजद्वारे त्यांनी कळवलं होतं की पोलीस शिपाई ह्या पदासाठी महाराष्ट्रामध्ये जागा निघाल्या आहेत. तर फॉर्म कसा भरावा आणि कोणत्या जिल्ह्यासाठी भरावा, कोणत्या संवर्गामधून भरावा, त्यासाठी मी एक सविस्तर असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तुम्ही इवन किती फॉर्म भरू शकता, प्रत्येक जिल्ह्याच्या जागा किती आहेत आणि एकूण जागा किती आहेत, ती सगळ्यांची गोष्ट आपण आज आपण इथं तुमचे पूर्ण डाऊट्स क्लिअर करणार आहोत. तर मित्रांनो बघा, तर पोलीस शिपायासाठी जवळजवळ 15,000 ज्या जागा आहेत, किती टोटल निघाल्या आहेत बघा. टोटल वॅकन्सी निघाल्या आहेत 15,631. तर मित्रांनो, त्याची जी सर्वसाधारण सूचनापत्र असतं तर ते पण साईटवरती आलेलं आहे. तर ते तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता, कारण ते वाचणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामध्येच बरेचसे पॉईंट दिलेले असतात. तुमची पात्रता काय असेल, तुमचा सिलेबस काय असेल, तुमची परीक्षा पद्धत कशी असेल, तुमची शारीरिक चाचणी कशी असेल, तर अशा प्रत्येक गोष्टीचं त्याच्यामध्ये सूचनांमध्ये तुम्हाला दिलेलं असतं. त्या काळजीपूर्वक वाचणं हे तुमचं काम आहे, कारण तुम्ही त्या पदासाठी तो फॉर्म भरतात. तर त्यासाठी तुम्हाला बेसिक जे रूल्स आहे किंवा सूचना आहे की ज्या पोलीस भरतीसाठी त्यांनी काढलेल्या आहे, तर त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो बघा, इथं टोटल किती संवर्गासाठी फॉर्म निघाले आहेत मित्रांनो. तर इथं एकूण तर बघा 1 2 3 4 5 आणि 6, एक टोटल 6 पद म्हणता येईल. पद नाही म्हणता येणार, पद तर एकच आहे पोलीस शिपाई, पण एक 6 संवर्ग आहेत. तर त्या 6 संवर्गांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. पण मित्रांनो, असं नाही की तुम्ही 6 म्हणजे असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 6 तुम्ही फॉर्म टाकू शकता, तसं बिलकुल नाही. तर कोणत्या विभागामध्ये तुम्हाला एकूण किती फॉर्म भरता येईल, कोणत्या विभागामध्ये भरता येईल, तर मी हे तुम्हाला सविस्तर सांगतो मित्रांनो. तर एक 2 मिनटं थांबा, आपण थोडी याचे बेसिक जे आहेत ते तुम्हाला मी सांगून देतो. उमेदवारांना अर्ज सादर करण्याची जी म्हणजे त्यांनी एक पत्र काढलं होतं, सूचनापत्र. तर त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की अर्ज ऑनलाईन भरण्याकरिता आवश्यक माहिती, आणि त्यांनी एक वेबसाईट दिली आहे, या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. म्हणजे जी आवश्यक माहिती आहे उमेदवारांसाठी, ज्या सूचना आहेत त्या www.mahapolice.gov.in. मित्रांनो, आता मागे काय झालं होतं, तर एक फ्रॉड पकडला गेला होता. तर तिथं काय टेस्ट लिंक आली होती, म्हणजे की ही वेबसाईट आम्ही टेस्ट करतोय पोलीस भरतीसाठी, आणि बऱ्याचशा मित्रांनी मला वाटतं ती वेबसाईट व्हिजिट पण केली होती. पण मित्रांनो, त्या वेबसाईट फ्रॉड असतात, त्यांवरती क्लिक करत जाऊ नका. तर आपल्याला एवढं तरी बेसिक नॉलेज पाहिजे की तुम्ही पोलीस शिपायासाठी फॉर्म भरताय, तुम्ही एका चांगल्या पदासाठी फॉर्म भरताय, की बरेच आपले महाराष्ट्रातले होतकरू मुलं, गरजू मुलं त्याच्या तयारी करण्यासाठी वेगवेगळ्या शहराच्या ठिकाणी जात असतात आणि तिथे त्यांची अहोरात्र प्रयत्न चालू असतात. म्हणजे सकाळी उठायचं, रनिंग करायची, त्यांचं जे ग्राउंड असतं त्याच्यावरती 1600 मीटर मारायचं, 100 मीटर मारायचं, मग गोळाफेक करायची. अशा प्रकारे त्यांचं रुटीन चालूच असतं. म्हणजे ते सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ते पोलीस भरती हेच त्यांच्या डोक्यामध्ये असतं. तर तेवढं तरी तुम्हाला बेसिक नॉलेज पाहिजे मित्रांनो, की तुम्ही त्याचा अभ्यास करताय. तर गव्हर्नमेंट वेबसाईट कशी ओळखायची की ती फ्रॉड आहे किंवा नाही. तर मित्रांनो बघा, लास्टला इथं www.mahapolice.gov.in. तर हे लास्टला जे .inच्या अगोदर असतं मित्रांनो, तो खूप महत्त्वाचा
पॉईंट असतो म्हणजे म्हणल्यापेक्षा तो शब्द महत्त्वाचा असतो, gov.in. तर gov.in ही जी वेबसाईट आहे ही प्रत्येक गव्हर्नमेंट साईटला लागू करते मित्रांनो. मग gov.चाच अर्थ काय होतो, गव्हर्नमेंट वेबसाईट आहे ही. तर त्याच्यामुळं तुम्ही प्रत्येक कोणत्या पण वेबसाईटला व्हिजिट करण्याच्या ऐवजी फक्त ज्या gov.in ज्या वेबसाईट इंड होतात त्याच वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करायचं आहे आणि तीच वेबसाईट ही आपली पूर्णतः लीगल वेबसाईट असते. नाहीतर त्या ज्या बाकी वेबसाईट असतात www.mahapolisbharti.com, www.mahapolisbharti2025 online.co.in ह्या अशा वेबसाईट फ्रॉड असतात मित्रांनो. ज्या वेबसाईटच्या शेवटी gov.in असतं तीच वेबसाईट लीगल असते आणि तीच वेबसाईट गव्हर्नमेंटची असते मित्रांनो. तर हे झालं, ठीक आहे. हा मुद्दा मी यासाठी सांगितला की मागच्या मला वाटतं 2-3 महिन्या अगोदरचीच गोष्ट आहे. त्यामध्ये असं झालं होतं की काही व्यक्तींनी एक वेबसाईट, फ्रॉड वेबसाईट बनवली होती पोलीस भरतीच्या नावाने. तर मित्रांनो बघा, ते सोडा. आता आपण आपल्या मूळ मुद्द्यावरती येऊ. जर अर्ज करायचा आहे तर त्यासाठी स्टार्टिंग डेट किती आहे, तर 29/10/2025 म्हणजे 29 ऑक्टोबरला तुम्ही फॉर्म भरू शकता आणि ते चालू झालेले आहेत आणि 30 नोव्हेंबरपर्यंत ते चालणार आहे. तर ही इथं दिलेले आहे आणि हे बघा, इथं त्यांनी शुल्क पण दिलेलं आहे. परीक्षा शुल्क किती असणार, पोलीस शिपायासाठी खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपनसाठी 450 असणार आणि मागासवर्ग प्रवर्गासाठी 100 रुपयाची सूट दिलेली आहे. म्हणजे 350 त्याची टोटल फी असणार आहे. आणि पोलीस शिपाई, पोलीस चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, बॅट्समन आणि कारागृह शिपाई, तर यांच्यासाठी सेम फीज आहे. 450 रुपये ओपनसाठी आणि 350 रुपये मागास प्रवर्गासाठी. उमेदवारांसाठी ज्या सर्वसाधारण सूचना आहे मित्रांनो त्या इथं दिलेल्या आहे, तर तुम्ही ते बघून घ्या. आणि एक महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय काय लागतात ते पण त्यांनी दिले आहे. तुमचं HSC म्हणजे 10वीचं 12वीचं मार्कशीट, जन्माचा दाखला, आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र, तुमचं कास्ट सर्टिफिकेट पण पाहिजे आणि कास्ट व्हॅलिडिटी पण पाहिजे. संगणकामध्ये तुम्ही जर अर्हता धारण केलेली असेल म्हणजे MSCITचं तुम्हाला कंपल्सरी आहे. प्रत्येक गव्हर्नमेंट जॉबसाठी MSCIT सर्टिफिकेट लागू असतं म्हणजे असतंच. जर तुम्ही खेळाडूमध्ये असाल तर त्याचं खेळाडूचं प्रमाणपत्र, आणि तुम्ही OBC मध्ये असाल तर त्यांच्यासाठी नॉन क्रिमिनल लागणार आहे. माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र म्हणजे तो जेव्हा माजी सैनिक जेव्हा जॉब सोडून येतात त्यांना एक डिस्चार्ज सर्टिफिकेट मिळतं, तर ते त्यांच्यासाठी पाहिजे. गृहरक्षक दलासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र त्याचं पण त्यांनी दिलं आहे. प्रकल्पग्रस्त असेल तर त्याचं प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त असेल तर ते, हे तुम्ही वाचून घ्या मित्रांनो. त्या प्रवर्गात तुम्ही असाल त्या प्रवर्गानुसार तुम्हाला सर्टिफिकेट आवश्यक आहे. तर हे झालं तुमची कागदपत्र. आता पद बघा, पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे पोलीस शिपाई गट क. इथं पोलीस कॉन्स्टेबल दिलंय ना, तर हे पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे पोलीस शिपाई गट क. तर मित्रांनो याच्यासाठी 45 आस्थापनांवरती पोलीस शिपाई गट कचं पद आहे मित्रांनो. आणि 45 आस्थापना आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्या ठिकाणी त्या जागा निघालेल्या आहे. तर त्या जागांची वॅकन्सी डिटेल्स मी तुम्हाला ह्या वेबसाईटवरती जाऊन पण तुम्ही व्हिजिट करून प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्हाला तुमच्या आवडीच्या जिल्ह्यानुसार वॅकन्सी चेक करू शकतात आणि वेबसाईटवरती जाऊन ते तुम्ही डाउनलोड पण करू शकता PDF. तर हे झालं पोलीस शिपायासाठी.
त्याची वयोमर्यादा किती असेल तर खुल्या वर्गासाठी बघा मिनिमम 18 पाहिजे आणि मॅक्झिमम 28 वर्ष पाहिजे. म्हणजे तुम्ही 18 ते 28मध्ये असाल ओपनचे विद्यार्थी ते ह्या पदासाठी फॉर्म भरू शकतात. मागास प्रवर्ग असतो म्हणजे SC ST OBC ENT ESBC EWS यांच्यासाठी 33 वर्षापर्यंत त्यांचं म्हणजे मॅक्झिमम किती 5 वर्षाचा त्यांनी एक्स्ट्रा दिलेला आहे या प्रत्येक प्रवर्गासाठी. म्हणजे ओपन तुम्ही जनरल असाल तर 18 ते 28पर्यंत तुमचं वय पाहिजे आणि एखादा मागास प्रवर्गामध्ये असाल तर तुमचं 5 वर्ष एक्स्ट्रा म्हणजे 28 + 5 33 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंत भरू शकतो. भूकंपग्रस्तांचं पण तसंच आहे, त्यांचं वय 45 असलं तरी ते मॅक्झिमम 45 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात. माजी सैनिकांसाठी उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेत इतका कालावधी अधिक 3 वर्ष. म्हणजे त्याच्यामध्ये कसं दिलं आहे तर तुमची सेवा जर 20 वर्ष झाली असेल तर 20 वर्ष + 3 म्हणजे 23 वर्षापर्यंत तुम्ही म्हणजे 18 + 23 असं तुम्ही गृहीत धरा मित्रांनो. पदवीधर पदविका धारक अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्षापर्यंत भरू शकतात. आता का तो 55 वर्षापर्यंत म्हणजे शेवट 50 वर्षामध्ये फॉर्म भरला तर तो काय 8 वर्ष सर्व्हिस करणार आहे का मित्रांनो? एवढं वर्ष कोणीच वाट बघत नाही. मी तर म्हणतो 33 वर्ष पण खूप झाले. अनाथांसाठी पण 33 वर्ष आहे मित्रांनो. समांतर आरक्षण महिलांसाठी बघा खुल्या प्रवर्गासाठी 28पर्यंत, मागास प्रवर्गासाठी 33 वर्ष हे पण त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो. की महिलांसाठी सूट किती आहे. आता शैक्षणिक अर्थता तुमचं मिनिमम 12वी पाहिजे म्हणजे पाहिजे. तुमचं 12वी नसेल तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. मिनिमम तुमचं इथं दिलं आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम 1965 सन 1965 या महाअधिनियम 41 अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12वी किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेल्या परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचं हे बघा इथं इग्नूमधून नवी दिल्ली म्हणजे ओपन युनिव्हर्सिटीमधून तुमचं जे समतुल्य 12वीच्या समतुल्य जे अर्थधारक असेल तर ते पण चालू शकतो मित्रांनो. पण मिनिमम 12वी पाहिजे. मॅक्झिमम तुम्ही PhD करा तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यात काही अर्थ नाही आहे. तुम्ही PhD करत आहे आणि पोलीस भरतीचा फॉर्म भरताय हे खूप चुकीचं आहे मित्रांनो. पण तरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का तर ह्या पोलीस भरतीसाठी बरेच PhD होल्डर पण असतात. डॉक्टर्स पण फॉर्म भरतात. इंजिनियर पण फॉर्म भरतात. कारण बेरोजगारीच तेवढी आहे मित्रांनो. त्यामुळं हा फॉर्म बरेच जण तयारी करतात आणि भरतात पण. हे झालं तुमचं याच्यानुसार एज्युकेशनल क्वालिफिकेशन. आता तुमची शारीरिक पात्रता किती पाहिजे तर मित्रांनो महिला उमेदवारांसाठी उंची किती पाहिजे 155 सेंटीमीटर आणि पुरुषांसाठी किती पाहिजे 165 सेंटीमीटर. आणि जे ट्रान्सजेंडर वगैरे असतात त्यांच्यासाठी पण 155 आहे दिलेली. आणि छाती बघा छाती महिलांची मोजल्या जात नाही आणि पुरुषांची न फुगवता 79 सेंटीमीटर पाहिजे आणि व फुगवलेली छाती यातील फरक 5 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा. म्हणजे तुम्ही जर छाती फुगवताय तर तुमचं जर फुगून समजा 81 आली 82 आली तर तो चालणार नाही. कारण त्यांच्यामध्ये गॅप जो आहे 5 सेंटीमीटरचा पाहिजे. ही झाली. आणि उंचीमध्ये मित्रांनो काही प्रवर्गांना सूट आहे मित्रांनो. जसं की अनुसूचित जमातीच्या प्रवर्गांना 5 सेंटीमीटर म्हणजे पुरुषांची उंची 160 जरी असली तरी तो चालेल. आणि तसंच इथं दिलेलं आहे मित्रांनो प्रत्येकासाठी जे नक्षलग्रस्त एरिया आहे त्यांच्यासाठी उंची किती 4 सेंटीमीटर महिलांसाठी महिला व पुरुषांसाठी सूट आहे. आणि छाती मोजण्याची तर आवश्यकताच नाही. हे त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो. ते तेवढं तुम्ही वाचून घ्या की उंचीमध्ये कोणाकोणाला सवलत आहे तर तुम्ही ज्या प्रवर्गाचे असाल त्याच्यानुसार तुम्ही ते वाचून
बघू शकता. आणि मित्रांनो तुमचं बघा, शारीरिक चाचणी तुमचं आता हे झालं, क्वालिफिकेशन झालं, तुमची एज लिमिट पण सांगितली मी, परीक्षा फी सांगितली तुम्हाला, तुमची उंची किती पाहिजे ते. आता तुम्ही परीक्षा पद्धतीकडे येऊ आपण. आता परीक्षा पद्धतीमध्ये काय, तुमची शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल होणार आहे. फिजिकल आपल्या गावरान भाषेमध्ये फिजिकल, पोरं फिजिकलची तयारी करतात. तर हे आता आपण बघणार आहे. तर एक कॉमेडी म्हणून मी सहज तसं बोलू लागलो. तर बघा, त्याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, 1600 मीटर असतं. पुरुषांसाठी सांगतोय अगोदर मी. 1600 मीटरचं एक तुम्हाला धावणे असतात, म्हणजे 1600 मीटर तुम्हाला धावायचं असतं, त्याच्यासाठी 20 गुण असतात. आणि एक 100 मीटरचं धावायचं असतं, त्याच्यासाठी 15. आणि गोळा फेक असतो, त्याच्यासाठी 15 गुण. एकूण गुण किती, 50 मार्काचं तुमचं ग्राउंड असतं, म्हणजे फिजिकल 50 मार्काचं असतं. महिलांसाठी सेम तसंच असतं, पण महिलांसाठी 1600 मीटर नसतं, डायरेक्ट 800 मीटर आणि 100 मीटर आणि गोळा फेक. हे तर ते झालं 20, 15 आणि 25. हे पण बघून घ्या मित्रांनो, सेम तसंच असतं. आणि हे झालं तुमचं फिजिकल 50 मार्काचं झालं. महिलांसाठी फक्त 1600 मीटरमध्ये सूट, बाकी 100 मीटर त्यांना पण आहे आणि पुरुषांना पण आहे आणि महिलांना पण आहे. गोळा फेक पण त्यांना आहे, फक्त गोळ्याचं वजन कमी असतं मित्रांनो महिलांसाठी. लेखी परीक्षा बघा, शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार, म्हणजे तुम्हाला पण याच्यात किमान 50% गुण घ्यायचे, म्हणजे 50 पैकी तुमचे 25 मार्क्स फिजिकलमध्ये आलेच पाहिजेत, तेव्हाच तुम्ही लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय व्हाल. संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1/10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहायचे आहे. तर याचा अर्थ काय आहे मित्रांनो, बघा मी इथे सांगतो तुम्हाला, सॉरी. तर हे बघा, इथे सांगतो मी तुम्हाला मित्रांनो, म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे याचा अर्थ काय होतो मित्रांनो. बघा, 50% गुण म्हणजे तुमचे फिजिकलमध्ये तुम्हाला 25 मार्क, मिनिमम 25 मार्क मिळाले, तर तुम्ही ग्राउंडला क्वालिफाय लेखी परीक्षेला क्वालिफाय व्हाल याचीच गॅरंटी नाही आहे. कारण मित्रांनो, त्याचा सपोज तुम्ही भरला छत्रपती संभाजीनगरला फॉर्म आणि तिथं जर व्हॅकन्सी 100 असतील, 100 व्हॅकन्सी, तर त्यांनी काय सांगितलं की ग्राउंडला किती विद्यार्थी बोलवले जाईल तर 1/10, म्हणजे 100 जागा असेल तर इथं एका जागेसाठी 10 विद्यार्थी बोलवले जाईल. तर 100 जागांसाठी 100 गुणिले 10, तर किती, टोटल 1000 विद्यार्थी बोलवले जाईल मित्रांनो. 1000 विद्यार्थी बोलवले जाईल, तर तुमचे मार्क्स जर 25 जरी असले, पण एखाद्याचे समजा 40 मार्कापर्यंतच 1000 विद्यार्थी झाले, म्हणजे त्यांना 50, 49चे पण असे 200-300 विद्यार्थी, 48चे 200-300 विद्यार्थी, तर ग्राउंडचा कट ऑफ मित्रांनो मी तरी सांगतो 45च्या वरतीच जातो, 45+ जातो ग्राउंडचा कट ऑफ. ओपनसाठी सांगतोय मित्रांनो, कारण एकाच 10 विद्यार्थी आणि बरेचसे विद्यार्थी मित्र काय करतात, ग्राउंड आउट ऑफ असतं मित्रांचं, त्यांना जवळजवळ किती मार्क्स पडतात माहिती आहे का मित्रांनो, 45 ते 50च्या जवळजवळ त्यांचे मार्क्स हमखास असतात. तर तुम्ही एकाच 10 ह्या पटीमध्ये लेखी चाचणीसाठी विद्यार्थी बोलवण्यात येणार आहे. तर हे झालं पोलीस शिपाई. आता पोलीस चालकमध्ये सेम मित्रांनो, इथं असतात ना की ते 16 आहेत, आणि चालकमध्ये मला वाटतं फक्त लायसन्सची आवश्यकता आहे, आणि बाकी पोलीस शिपायासारखंच त्यांचं हे आहे. फक्त वयोमर्यादामध्ये कसं आहे, खुल्या प्रवर्गासाठी आपण 18 वर्षाचे होईपर्यंत भरू शकत होतो ना,
तर इथं नाही, 19 ते 28, म्हणजे इथं तुमचं एज लिमिट जे आहे ते चेंज होऊन जातं. त्यामुळं पोलीस शिपाई आणि चालक, जे विद्यार्थी सपोज पोलीस शिपायासाठी पात्र नाहीत, तर ते त्यांच्याकडे लायसन वगैरे असलं तर ते पोलीस चालकासाठी पण फॉर्म, पोलीस शिपाई चालकासाठी पण फॉर्म भरू शकतात. शैक्षणिक अर्हता दिली त्यांनी, शारीरिक पात्रता पण दिली आहे. इथं शारीरिक पात्रता पण वेगळी लागते. महिलांसाठी 158 लागते मित्रांनो, आणि पुरुषांसाठी 155 सेंटीमीटर. हे झालं. शारीरिक चाचणी तुमची 1600 मीटर गोळा फेक, इथं 100 मीटर नसतं मित्रांनो चालकासाठी. आणि याला 100 मीटर नसतं, पण इथं काय असतं मित्रांनो माहिती आहे का, ड्रायव्हिंग टेस्ट असते. हलके मोटार वाहन चालवण्याची चाचणी 25 गुण असतात, आणि जीप प्रकारातील वाहन चालवण्याची चाचणी 25 गुण असतात. असे 50 गुण तुमचे ड्रायव्हिंग टेस्टसाठी असतात मित्रांनो. आणि लेखी चाचणी आपलं एकाच 10 प्रमाणात विद्यार्थी आणि 100 गुणांची परीक्षा असणार आहे, ते तर त्यांनी दिलेलंच आहे. आणि त्याचं सिलेबस बघा, त्याच्यात काय अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, मोटार वाहन चालवण्याची वाहतुकीबाबतचे नियम. हे झालं चालकासाठी. तसंच पोलीस शिपायासाठी पण त्यांनी दिलेलं असेल. आता हे पोलीस शिपाई बँड्समन, तर इथं 7 संवर्ग आहे दिले, 7 आस्थापना दिला आहे. त्या 7 ठिकाणीच जागा निघालेल्या आहे. याच्या पोलीस आयुक्तालय पुणे शहर, पोलीस आयुक्तालय बृहन्मुंबई, पोलीस अधीक्षक यवतमाळ, सोलापूर, वाशिम, गोंदिया आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. तर याची सेवा व प्रवेश नियम, तर हे बघा, वयोमर्यादा 18 ते 28 दिलेली आहे त्यांनी, महिला उमेदवारांसाठी दिलेली आहे. तर उंची 155, 165, हे पण शिपायासारखंच आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो बघा. आता मित्रांनो आपण येऊ सरळ, हे सगळं न बघता आपण येऊ, तुम्ही एकदा किती फॉर्म टाकू शकतात, हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की तुम्ही एकाच वेळेस किती फॉर्म भरू शकतात. तर मित्रांनो बघा, त्यांनी मुद्दा क्रमांक 12.4 वाचा तुम्ही. उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात फक्त एक घटक अर्ज करू शकतो. एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात येतील. तर बघा मित्रांनो, तुम्ही एका घटकासाठी पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रात एकच फॉर्म भरू शकता. तर हा मुद्दा क्रमांक जो 4 आहे, 12.4, तो तुम्ही बघून घ्या मित्रांनो. म्हणजे इथं कसं होईल बघा, पोलीस कॉन्स्टेबल आहे तुमचे. जर तुम्ही डिस्ट्रिक्ट निवडला, आपण याला थोडं छोटं करून टाकू. आता पोलीस कॉन्स्टेबल आहे, तर तुम्ही डिस्ट्रिक्ट निवडताय. सपोज आपण निवडतोय बीड, पुणे, मुंबई, सपोज हे 3. तर पोलीस शिपाई म्हणजे इथं किती संवर्ग आहे मित्रांनो, तर याच्यामध्ये पण तुम्ही सगळ्याच इथं, आता इथं 6 संवर्ग आहे. सॉरी मित्रांनो, आता बघा इथं 6 पोलीस कॉन्स्टेबल आहेत, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे, जेल पोलीस आहे, आणि SRPF आहे, आणि बँड्समन आहे. असे 6 संवर्ग दिले. तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त पोलीस कॉन्स्टेबल ह्या पदासाठी एक अर्ज करू शकता. ड्रायव्हर तुमच्याकडे लायसन असेल तर याच्यासाठी पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रात एक अर्ज करू शकतात. जेल पोलीस असेल तर यासाठी तुम्ही एक अर्ज करू शकतात.
कॉन्स्टेबल SRPF असेल तर यासाठी तुम्ही एक अर्ज करू शकतात. म्हणजे 1 2 3 4 झाले मित्रांनो, 4 फॉर्म तुम्ही भरू शकता. आणि बॅट्समन त्याच्यासाठी एक सर्टिफिकेट लागतं मित्रांनो बॅट्समनचं. तर ते असेल तरच तुम्ही त्या पदासाठी फॉर्म भरू शकता. म्हणजे ऑल ओव्हर तुम्ही 5 फॉर्म भरू शकता. पण याच्यामधले तुमच्याकडं लायसन नसेल तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही. कळलं मित्रांनो? तुमच्याकडे लायसन नसेल तर तुम्ही ड्रायव्हरचा फॉर्म भरू शकत नाही. तुमच्याकडे पोलीस कॉन्स्टेबल बॅट्समनचा असेल तर तुम्ही हा पण फॉर्म भरू शकत नाही. तर म्हणजे तुम्ही ओव्हरऑल किती 1 2 3 फॉर्म भरू शकता समजा ऑल ओव्हर महाराष्ट्रात. पोलीस कॉन्स्टेबलचा तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही हे जिल्हे पकडले बीड पुणे मुंबई, तर पोलीस कॉन्स्टेबलचा तुम्ही ह्या 3 पैकी कोणत्या तरी म्हणजे एका आपल्या 36 जिल्हे आहेत तर त्याच्यापैकी कोणत्या तरी एकाच जिल्ह्यासाठी एक फॉर्म भरू शकता. मित्रांनो कळलं? पोलीस कॉन्स्टेबल साठी तुम्ही जर बीडला जर फॉर्म भरला तर तो पुणेला तुम्ही भरू शकत नाही, मुंबईला तुम्ही भरू शकत नाही. तसंच याचं आहे ड्रायव्हरचं, जेल पोलीसचं पण ते सेम क्वालिफिकेशन सेम आहे. तर त्याच्यामुळं बरेचसे मित्र त्याला पण फॉर्म टाकतात. तर तुम्ही म्हणाल RPFचं काय, पोलीस RPF कॉन्स्टेबल, तर तेच पोलीस कॉन्स्टेबलमध्येच ते येतं मित्रांनो. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या वाईज RPFच्या पण जागा आहेत रेल्वे पोलीस दलाच्या, तर ते त्याच्यामध्येच येतं. तर त्याला तुम्ही वेगळा फॉर्म नाही भरू शकत. तर तुम्ही पोलीस कॉन्स्टेबलचा फॉर्म भरला तर ते पोलीस कॉन्स्टेबलच कन्सिडर केले जातात. तर हे झालं तुमच्या फॉर्मबद्दलची माहिती. आता व्हॅकन्सीबद्दलची माहिती आपण डिटेल्स बघू. तर इथं एक वेबसाईट दिलेली आहे ना, हे बघा, महाराष्ट्र राज्य वेबसाईट बघा तुम्ही, पोलीस रिक्रुटमेंट 2025.maha.it.org ही वेबसाईट आहे. त्याच्यावरती सूचनापत्र आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं तुम्हाला वॅकन्सी बघायची असेल तर सपोज तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबलच्या वॅकन्सी बघायचं, त्याच्यावरती क्लिक करायचं, इथं क्लिक करायचं. इथं तुमचा मुंबईमध्ये बघायचं आहे, ठाणे डिस्ट्रिक्ट टाकायचं. म्हणजे तुम्हाला ज्या डिस्ट्रिक्टमध्ये SP ऑफिस, अहिल्यानगर, कोल्हापूर. आता कोल्हापूरचं आपण बघू. तर कोल्हापूरमध्ये आपण आता डाउनलोड करू. डाउनलोड केली तर तुमच्याकडे एक PDF ओपन होईल. ती PDF झाली ओपन. तर बघा तिथं अनुसूचित जातीसाठी 0 पदं आहे, अनुसूचित जमातीसाठी 23 पदं आहे मित्रांनो. म्हणजे इथं STच्याच खूप जागा आहेत. खुल्या प्रवर्गासाठी 24 जागा आहे. तर अशा प्रकारे व्हॅकन्सी डिटेल्स तुम्हाला हॉरिझॉन्टल आणि पॅरलल रिझर्वेशननुसार बघता येईल. अशाच प्रकारे तुम्ही प्रत्येक याचं काढू शकता मित्रांनो. कॉन्स्टेबल SRPFचं काढू शकता, पोलीस बॅट्समनचं काढू शकता, कारागृह पोलीसचं पण काढू शकता. कारागृह पोलीसमध्ये पण तुम्ही आता हे कारागृह प्रत्येक जिल्ह्यात कारागृह नाही आहे मित्रांनो. मुंबईमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, नागपूरमध्ये आहे आणि नाशिकमध्ये आहे. तर हे त्यांनी एवढं दिलेलं आहे कारागृह पोलीससाठी. तर SRPFच्या पण कॅम्प्स कुठे कुठे आहेत मित्रांनो. SRPF कॅम्प पुणे, GR पुणे 1, GR 2 पुणे, SRPF युनिट 18 नागपूर, SRPF GR 4 नागपूर, GR 5 दौंड धुळे, GR 7 दौंड युनिट 19 अहमदनगर, SR 15 गोंदिया, नंतर SR 16 कोल्हापूर, युनिट 13 गडचिरोली, युनिट 17 चंद्रपूर, युनिट 20 वरणगाव. तर अशा प्रकारे तुम्हाला जिथं फॉर्म भरायचं आहे मित्रांनो, सपोज तुम्हाला SRPF दौंडला भरायचं आहे तर दौंडवरती क्लिक करायचं. इथं डाउनलोडचं ऑप्शन होतं, डाउनलोड करायचं, लगेच PDF येते.
ती PDF आली की तुम्ही वॅकन्सी बघू शकता. म्हणजे वॅकन्सी तुम्हाला लगेच डिटेल येऊन जाते वॅकन्सीची. अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो बघू शकता. तर हे झालं पूर्ण पोलीस भरतीची माहिती. आता हे दौंडच्या जागा आला तर दौंडमध्ये बघा तुम्ही बऱ्याच वॅकन्सी इथं आहे आणि वेटिंग लिस्ट मित्रांनो क्लिअर होते बरं का. इथं मागच्या वर्षी 2024ची जी भरती निघाली होती त्यामध्ये आतापर्यंत SRPF मध्ये वेटिंगवाले घेतले मित्रांनो. जर तुमचं कुठंच नाही झालं तर मी तर म्हणतो SRPF मध्ये 100% होऊन जातो. कारण बरेच विद्यार्थी काय होतं तर बरेच जिल्हा त्यांचं पोलीसमध्ये शहर पोलीस, सिटी पोलीस म्हणून किंवा रुरल त्याला गावाकडे जर राहायचं असेल तर त्याच्यानुसार चॉईस करतात आणि SRPFच्या ज्या जागा असतात सशस्त्र पोलीस शिपाई दल जो असतो, राखीव पोलीस दल, तर त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी काय करतात ते जॉईन करत नाही. त्याच्यामुळं ते कॉन्स्टेबलचे वगैरे ज्या त्यांच्या गावाकडे असेल, त्यांच्या जिल्ह्यात असेल, तिथं जर त्यांचं सिलेक्शन झालं तर ते तिथंच घेतात आणि याच्या बऱ्याचशा वॅकन्सी वॅकंट राहतात. त्याच्यामुळं वेटिंग बरीच क्लिअर होत असते मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही इथे जाऊन प्रत्येक जिल्ह्यावाईज तुम्ही पोस्ट बघू शकता आणि कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरावा हा खूप विद्यार्थ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, जर तुमची तयारी 100% असेल तर तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये कन्व्हिनियंट वाटेल, की तुम्हाला वाटेल की मी इथं पूर्ण आयुष्यभर नोकरी करू शकतो आणि माझं इथं सिलेक्शन 100% होईल, त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म टाका. कोणी सांगतंय की ह्या जिल्ह्यात टाक, त्या जिल्ह्यात टाक, इथं वॅकन्सी जास्त आहे, तिथं वॅकन्सी जास्त आहे मित्रांनो, तशा प्रकारे चान्सेस वाढतात की जिथं वॅकन्सी जास्त असतात तिथं तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. पण प्रत्येक विद्यार्थी त्याच अनुषंगाने विचार करत असतो. म्हणजे जिथं जास्त वॅकन्सी असतील तिथं फॉर्म टाकतो आणि त्याच ठिकाणी सगळ्यात जास्त कट ऑफ जातो आणि त्याच ठिकाणी सगळ्यात जास्त विद्यार्थी फॉर्म भरतात. तर मित्रांनो असं करू नका की जिथं जास्त वॅकन्सी आहे तिथं तुम्ही फॉर्म टाकू नका. टाका तुम्ही, माझं तसं म्हणणं नाही आहे, पण तुम्हाला जो जिल्हा कन्व्हिनियंट आहे, आता सपोज कोल्हापूरमध्ये जास्त जागा आहे तर कोल्हापूरचे विद्यार्थी तिथं प्रेफर होतील आणि ऑल ओव्हर महाराष्ट्राचे विद्यार्थी पण तिथं अट्रॅक्ट होतील कारण तिथं वॅकन्सी जास्त आहे. तर कधी कधी काय होतं, आपण तिकडे फॉर्म भरतो आणि दुसऱ्या जिल्ह्याचा कट ऑफ हा कमी लागतो. म्हणजे आपण जिथं फॉर्म भरला तिथं हा कट ऑफ हाय लागतो आणि दुसऱ्या जिल्ह्यात कट ऑफ लो लागतो. मग आपल्याला रिग्रेट होतं की आपण जर तिकडे जर फॉर्म भरलेला असता तर आपलं सिलेक्शन तिकडे नक्कीच झालं असतं. तर तेव्हा आपल्याला कळतं की मॉकच्या पाठीमागे जाऊ नका. म्हणजे एक मेंढी समोर गेली तर तिच्या पाठीमागे सगळ्याच मेंढ्या जातात. त्याच प्रकारचं तिथं होत असतं मित्रांनो. त्यामुळे याची पण तुम्ही काळजी घ्यायची आहे. मी सांगतो, तुम्हाला जर वाटत असेल की माझं सिलेक्शन 100% होईल तर तुम्हाला ज्या जिल्ह्यात वाटेल त्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो. असं नाही की वॅकन्सी बघून आपल्याला फक्त एकच पोस्ट पाहिजे मित्रांनो. ती एक पोस्ट मिळवण्यासाठी तुम्ही तुमचं अहोरात्र प्रयत्न करत राहा मित्रांनो. तर अशा प्रकारे मी संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर थँक्यू. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.